मित्रांनो, सकाळची सुप्रभात सर्वांना. आता सकाळी 7 वाजले आणि आता आपण आलोय मयूर दाभाडे यांच्या गोठ्यावर. आणि त्यांच्याकडे 2 खिलार गायी आहेत. आपल्याकडं आता शेंदूरजनला चाललोय आपण खिलार गाय घेऊन बैलाकडे. तर सर्वांना काळजी घ्यायची. आता सध्या पावसाचं प्रमाण 2 दिवस जास्त सांगितलं आहे. महाबळेश्वर, सातारा, पाचगणी, वाई या ठिकाणी अतिशय संततधार पाऊस सुरू आहे. आणि आता थोडंसं उघडलं आपण सकाळचं. तर सर्वांना, शेतकऱ्यांना किंवा प्रवास करणाऱ्या सर्वांनाच काळजी घ्यायची. झाडं वगैरे पडत असतात, तर काळजी घ्यायची. आणि आपण आता चाललोय त्यांच्या गोठ्यावर. बघूया किती गाय काय. सावकाश सावकाश सावकाश. ती आता ऐकत नसती गोठ्यात गेल्याशिवाय. मुसळधार पाऊस झालेला आहे. तर बराच सारा जम वाढवलाय. हा, तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा त्यांचा गोठा आहे. ही कुठल्या गाईचे आणले? हा, त्या गाईचं ते खोंडे होय. अशा पद्धतीने तर बैल बघूया आपण. बराच सारा जम केलाय त्यांना. हे काय आले खोंडाला? हीच ना सर्जेची पाहिजे असे. बघ वास्तू कसं आहे. तोंडा बिंडाला टाक आणि लवकर दाखवा. ट्रीटमेंट दाखवा ते. ठीक आहे. नाही, आतड पोट एक होते ते. ठीक आहे. तर मालक आहेत, त्यांच्याशी आपण परिचय त्यांचा करून घेऊ मित्रांनो. तर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय आपल्या चॅनलला करून द्या. माझं नाव मयूर दाभाडे. आणि आता ही आपली खरी झाली गेल्या वर्षी का यंदा झाली? 2 वर्ष झाली खरेदी. बरं, आता कुठनं आणलाय बैल काय? बैल हा कवट्यात आणला. बर, कसं काय बघाय नियोजन कसं झालं होतं काय? बैल असं बघायला गेलो होतो. दुसरा बैल बघायला गेलो होतो आणि आपल्याला पसंत पडला हा. बर. बैलाची आपण घेतला तर अवस्था फार वाईट होती. हा. आता आपल्याकडे बरा झालाय. होय. अजून म्हणाविषयी काही आवाज ताकद आली नाही त्याला, पण होईल तयार. बैल आता चांगला तुम्ही जपलाय आणल्यापासून. आम्ही फोटो बघितले बैलाचे, तर बैल लयच खराब होता आणि आता तुम्ही चांगला बनवलाय त्याला. तर ह्या वर्षीची बेंद्राची तयारी कशा पद्धतीने कुठपर्यंत आली? आता बेंदूर किती तारखेला आहे? 27. बर, कसं काय नियोजन ह्या वर्षीचं? नियोजन आता चालली तयारी. रतीब वगैरे चालू केलाय. हा. काम तर आपल्याकडे पेरणीचं काय नाही, त्यामुळे बैल. तर आता ही एवढी गुरु आहेत सर्व, तर ह्यांचं नियोजन कसं काय असतं काय? यांचं धारा वगैरे काय? सकाळी संध्याकाळी. हा. सकाळी 1-2 तास आणि 2 तास संध्याकाळी. आता तुम्ही व्यवसाय काय करता? व्यवसाय आपला कन्स्ट्रक्शन. बरं, मग तिकडे वेळ इकडे वेळ कसं काय? सकाळी इथलं उरकायचं आणि तिकडे जायचं. 8-8:30 वाजता घरातून बाहेर जायचं. बरं, आता सकाळचं नियोजन कसं असतं? सकाळी किती वाजता उठता? सकाळी आपण 5:30ला उठतो. 5:30ला उठून मग बाकीचं पहिलं शेण काढून नंतर कुट्टी, नंतर तिला 10 आणि ती गोठा धुवून घ्यायचा आणि आपलं साईडवर जायचं. आता साईड कुठं कुठं चालू आहे? साईड आता कुसगाव मध्ये आणि बावधन मध्ये 2 आहेत. आता आपल्याकडे ह्या आधी बी बैल चांगली होती, मोठी होती, किंवा 2 बैल होती. हो, 2 तर आपल्याकडे होऊन गेलेल्या बैलांचा थोडासा इतिहास. तर आपल्याकडं आतापर्यंत 7 बैल होऊन गेले. हा 8वा बैल आहे. बर. 7 बैलापैकी सगळी बैल आपल्याला आतापर्यंत मोठ्या मापाची चांगली बैल लागली. तर आपल्या गेल्या वर्षी राजा म्हणून होता, त्याने बेंदूर चांगला गाजवला होता. त्याच्या अगोदरचा एक राजा जरा धुर्वी गाजवली. आणि ह्या बैलाला बी 2 वर्ष झालं धुर्वीचाच मान आहे, फक्त रोडवरती. बर. बरं, आता जास्त बगाडा वडाय घावलं किंवा आपला समाजात त्यानं चांगलं काम केलं असा बैल तुमच्या म्हणजे अस्मरणात राहणाऱ्या गोष्टी असतात काय आयुष्यात? त्यातले एक बैल वडला असं तर आमच्या आजोबांच्या काळातला एक बैल होता, अंजीर म्हणून. बर. त्यानं प्रत्येक वर्षी धुर्वी वडलेली, धुर्वी गाजवलेला धुर्वी. त्या बैलाच आपण नाव पुढे चालवलेलं. एका बैला 2 असली तरी एका बैलाचं अंजीर हेच ठेवतो. कायम अंजीर. कायम अंजीर. एक त्या काळातली जी आपल्याला आठवण व्हावी कायम, व आपल्या
आजोबांच्या काळातला बैल तयार झाला. घरच्याच गाईचा कोण तयार झाला होता. बरं. बरं, आता दुर्वी चांगली गाजवली. आता तुमचं ही बगाड आहे किंवा आता सर्व खिलार प्रेमींना असे उत्सुकता असते की कामासाठी बैल आपण पाळतो. हा. आता बावधन मध्ये ठराविक पेरणी असतील किंवा कामं बी नसतात, तर बक्षीस नाही बैल पाळून नाही. किंवा शर्यतीसारखं आपल्याला ट्रॉफी नाही. नाद म्हणून आपल्याला बगाडाचा नाद आहे किंवा खिलारचा नाद आहे म्हणून बैल सांभाळले जातात बावधन गावात. होय. पेरणी क्षेत्रात आहे की एक पेरणी हा विषय नाहीच आहे. हा. पेरणी मोजकी राहिलेली आहे आता सध्या. बरं. तर आपल्या घरचीच पेरणी जरा सगळं 6 महिन्यात त्या दिवशी 10 घंटे फक्त पाळी मारून हम्म. म्हणजे अशा पद्धतीने फक्त एक नाद म्हणून एक भैरवनाथाची सेवा बगाडाच्या रूपात आपल्याला भेटली कराय. बक्षीस नाही पण एक सेवा म्हणावी लागेल. सेवा म्हणावी म्हणून एवढं. तर तुम्हाला बावधन खिलारच्या वतीनं शुभेच्छा आणि धन्यवाद.